पिलो कव्हर तयार करण्यासाठी 28 बाय 7.5 इंचाचे 2 वेगवेगळ्या रंगाचे पीस आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपण प्रथम 2.5 इंचाचे यात विभागणी करून घेऊया। 3 पीस तयार होतील। या प्रत्येक 2.5 इंचावर आपण उभी रेषा घालून घेऊया। पट्टीच्या सहाय्याने आपण आता ही उभी रेषा आखून घेतलेली आहे आणि आता आपण इथून सुरुवात करूया। एक शिलाई घालायची आणि रेष मारली त्याच्या अलीकडून पाव इंचावरती या दोन्ही रेषांच्या अलीकडून शिलाई करून घ्यायची आहे। एकूण 3 शिलाई आपण आता करून घेतलेल्या आहेत रेषेच्या पाव इंचा अलीकडे। आता रेषेवरती आपण कट करून घेऊया। या 2 रेषा आपण आखल्या होत्या त्यावरतीच आपण कट लावून घ्यायचा आहे। त्याआधी आपण आता याला पिनअप करून घेतले होते। याच्या पिना काढून घेऊया आणि आता आपला या 2 पट्ट्या जोडल्या गेलेल्या आहेत। अशा आपण एकूण 6 पट्ट्या या जोडलेल्या आहेत। आणि पुन्हा आपण आता या पट्ट्या जोडणार आहोत, पण त्यापूर्वी आपण आता एक गुलाबी रंगाची 2.5 बाय 28 इंचाची एक पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ती पट्टी पण आपण आता याला जोडून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपल्या 7 पट्ट्या एकूण जोडून घेतलेल्या आहेत। आता याला व्यवस्थित आपण इस्त्री करून घ्यायची आहे आणि या पट्ट्या अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे। हा अखंड पीस फोल्ड करून व्यवस्थित एकसारखा करून आता याची रुंदी मोजायची आहे। रुंदी याची 14 इंच आलेली आहे आणि आपण त्याचबरोबर याचा दुसरा भाग पण 14 इंचच मोजून घ्यायचा आहे मध्यापासून। हा बरोबर चौरस पीस आपला तयार झालेला आहे 14 बाय 14 इंचाचा। आणि पुढचा भाग थोडासा खालीवर झालेला आहे, तो आता आपण थोडासा कट करून घेऊया। आणि आता हे दोन्ही पीस आपण आता मध्यावरती कट करून घ्यायचे आहेत। आता हे दोन्ही पीस आपण आता कट केलेले आहेत आणि त्याची मांडणी आपण आता ह्या प्रत्येक पट्ट्या अशा आडव्या येतील अशा ठेवायच्या आहेत आणि एका टोकापासून दुसऱ्या टोकाला असं पट्टीच्या सहाय्याने आखणी करून घ्यायची आहे। दोन्ही बाजू एकाच बाजूला आल्या पाहिजेत अशी आखणी करायची आहे। एकाच बाजूने त्याला कट लावून घ्यायचा आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मांडणी करूनच याला कट करून घ्या। आता आपले हे 4 पीस कट करून झालेले आहेत। आता आपण याची जोडणी करून घेऊया। त्यासाठी आपण आता हा गुलाबी रंगाचा पीस अशा प्रकारे आलेला आहे, त्यालाच आपण खालच्या बाजूला हा गुलाबी पीस येईल असं जोडून घ्यायचं आहे। आता सर्व गुलाबी पीस आपले मधोमध आले पाहिजे अशी मांडणी करून घ्यायची आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपली मांडणी करून घ्यायची आहे। आणि आता आपण हा पीस यावरती ठेवून जोडून घ्यायचा। दुसरा पीस पण आपण यावरती ठेवून जोडून घ्यायचा आहे। आता हे दोन्ही पीस आपले जोडून झालेले आहेत। आता हा पीस उचलून आपण बरोबर मध्यावरती धरून जोडून घ्यायचा आहे। आता हा पीस पण आपला जोडून झालेला आहे आणि अखंड पीस आपला आता हा तयार झालेला आहे। त्यानंतर परत आपण एखादी इस्त्री भागाला या फिरवून घ्यायची आहे आणि जास्तीचे झालेले कोपरे आता थोडे थोडे कट करून घेऊया। इस्त्री केल्यामुळे आपला हा पीस एकदम व्यवस्थित दिसणार आहे। कोपरे कट केल्यानंतर चौरस आकार हा तयार झालेला आहे। 19 बाय 19 इंचाचा हा पीस आहे आणि खाली आपण त्याच आकारात नॉन ओव्हन कट करून घेतलेले आहे। त्याला आता हे नॉन ओव्हन जोडलेले आहे आपण आणि 19 बाय
13 इंचाचा हा एक पीस ठेवून आपण याला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दुसरा एक पीस आपण कट करून घेतलेला आहे 19 बाय 10 इंचाचा, तो पण थोडंसं फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे त्याची एक बाजू। आणि प्रथम आपण आता हा मोठा पीस खाली ठेवूया सुलट भागावरती, त्यानंतर हा छोटा पीस ठेवायचा आहे आणि या भागांना दोन्ही पिनअप करून घेऊया आणि नंतर यावरती शिलाई करून घ्यायची आहे। पिनअप करून आपण याला शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण याचे कोपरे कट करून घेऊया आणि हा भाग आपण यातून सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर त्यावरती मी एक दाबटीप घालून घेतलेली आहे आणि सुंदर असा आपला हा पिलो कवर तयार झालेला आहे। आपल्याला जर एवढा मोठा पिलो कवर वापरायचा नसेल तर आपण एक अखंड पीस त्याला जोडून याचा देवबाप्पासाठी आसन म्हणून पण वापर करू शकतो किंवा बसकर म्हणून याचा आपण वापर करू शकतो।